everyone. Welcome to RMS Tutorials. In the previous lecture, we have seen about decision making and if else program. Now, our next further topic is on array string, vector, and wrapper class. Okay. For array and string, uh, आता array आणि string हे दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला झालेले आहेत सी आणि ओप्स मध्ये. ओके. तसंच आता बॅक टू पीपीटी स्लाइड. अरे मध्ये आपल्याला एवढं तरी माहिती की अरे ही कन्सेप्ट आपल्याला सी सी प्लस प्लस मध्ये झालेली आहे. ओके. अरे इज नथिंग बट एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हेरिएबल्स ऑफ सेम टाईप आपण स्टोर करू शकतो. व्हेरिएबल्स, डेटा व्हॅल्यूज आपण स्टोर करू शकतो. ओके. त्याची एक फिक्स साईज आपण तिकडे प्रेझेंट करतो. Okay. It is used to store collection of data in any format. Okay, that is nothing but array. हम्म? आता array ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की काय आहे काय नाही. स्ट्रिंग स्ट्रिंग पण तुम्हाला माहिती आहे. स्ट्रिंग इज नथिंग बट दे आर द ऑब्जेक्ट दॅट रिप्रेझेंट्स द सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. ओके. जे काही फंक्शन्स आहेत आपण जे स्ट्रिंग बद्दल बघितलेले, राईट, स्ट्रिंग लेंथ किंवा कॉन्कॅटिनेशन, स्ट्रिंग कॅरेक्टर, स्ट्रिंग साईज, हे सगळे फंक्शन्स आहेत स्ट्रिंग्सचे. ओके. इट इज इम्युटेबल इन नेचर. ओके. The value of the string cannot be changed after an initialization. Same with array. आपण array एकदा फिक्स साईजचा आपण डिक्लेअर केला असेल, तिकडे इनिशियलाइज केला असेल, तर त्याला आपण चेंज नाही करू शकत. ओके. किंवा आपण त्याच्यामध्ये जे इंडेक्स व्हॅल्यू आहे ते आपण तिथे वरती चेंज करू शकतो, बट त्याची साईज जी आहे ती आपण ती चेंज करू शकत नाही. ओके. नाव हिअर वी विल सी अन अ प्रोग्राम ऑफ ॲरे. ओके. इकडे प्रोग्राम दिसतोय तुम्हाला ॲरेचा. प्रॅक्टिकल नंबर 5 जो आहे तो आपला ॲरेचा प्रोग्राम आहे. इकडे आपण पब्लिक क्लास नेम प्रॅक्टिकल नंबर 5 आपण तिथे टाकलेलं आहे. ओके. तुमचा प्रॅक्टिकल नंबर 5 पण ॲरेवर आहे. सो आता इथे आपण काय केलं, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट इज नथिंग बट कमांड लाईन आर्ग्युमेंट. ओके. नेक्स्ट इनिशियलाइज केलेलं आहे आपण नंबर. इथे हे जे आहे ही जी लाईन ऑफ कोड आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आपण, इथे डेटा टाईप आणि पुढे आपण ॲरे डिक्लेअर केलेला आहे, ॲरे इनिशियलाइज केलेलं आहे. आपण स्क्वेअर ब्रॅकेट काय यूज केलंय, तर ते ॲरे रिप्रेझेंट करतं. ओके. आपण ॲरे इनिशियलाइज करताना आपण हे 2 स्क्वेअर ब्रॅकेट्स आपण तिथे टाकतो फॉर इंडेक्स व्हॅल्यू, जे इंडेक्स व्हॅल्यू स्टोर करतं. स्पेस नंबर्स. नंबर्स आता इथे मी नंबर्स दिलेले, तुम्ही इकडे व्हॅल्यूज देऊ शकता किंवा तुम्ही व्हेरिएबलचं काही नाव देऊ शकता. ओके. इज इक्वल्स टू ह्याच्यामध्ये मी कलेक्शन ऑफ डेटा म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू घेतलेल्या आहेत 1 2 3 4 5. ओके. ॲरे ऑफ इंटिजर्स. आता आपण इंटिजर डेटा टाईप घेतले तर आपण इंटिजर व्हॅल्यूज तिथे ऍड करणार आहोत. नेक्स्ट लाईन आहे सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन. आता जो घेतलेला लिस्ट ऑफ ॲरे आहे त्याला जर मला प्रिंट करायचं असेल तर काय आपण यूज करणार आहे, सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन. त्याच्यामध्ये लिहिलेलं ऍक्सेसिंग एलिमेंट्स ऑफ द ॲरे. ऍक्सेसिंग एलिमेंट्स ऑफ द ॲरे हे टायटल असणार आहे तुमचं. म्हणजे जेव्हा पण तुमचं आउटपुट डिस्प्ले होईल त्याच्यावरती फर्स्ट लाईन तुमचं हे डिस्प्ले होणार आहे, ऍक्सेसिंग एलिमेंट्स ऑफ ॲरे. नेक्स्ट आहे फॉर. फॉर कंडिशन किंवा फॉर स्टेटमेंट आपण काय यूज केलेलं आहे, तर इथे काय दिलंय, इंट आय इज इक्वल्स टू 0 सेमिकोलन आय स्मॉलर दॅन नंबर्स डॉट लेंथ आय प्लस प्लस. हे काय आपल्याला हे काय सांगतंय, तर ऍक्च्युअल मध्ये जर समजा इकडे खाली मी तुम्हाला एक्सप्लेन करते ह्या साईडला, इथे इंट आय, तुमचं इंट आय जो आहे तो तुमचा स्टार्टिंग इंडेक्स असणार आहे. स्टार्टिंग इंडेक्स म्हणजे आता जे तुम्ही इथे जे डेटा घेतलेले आहेत 1 2 3 4 5. ओके. तर हे जे तुम्ही डेटा व्हॅल्यूज घेतलेत त्याच्या वरती पण काहीतरी एक इंडेक्स असणार आहे. ओके.
त्याचं काहीतरी एक इंडेक्स असणार आहे. म्हणजेच आय इज इक्वल्स टू 1 काय असणार आहे? तुमचा फर्स्ट इंडेक्स असणार आहे. सेकंड तुमचा 2, 3 लाइक तुमचं इंडेक्स 0 पासून स्टार्ट होणार आहे. 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. म्हणजे 1 चा तुमचा 1 डेटाचा इंडेक्स तुमचा 0, 2 चा तुमचा 1, 3 चा तुमचा 2 इंडेक्स असणार आहे, 4 चा तुमचा 3 इंडेक्स असणार आहे, 5 चा 4 अँड सो ऑन इथं तुमचं कंटिन्यू होत राहणार आहे. सो आय इज नथिंग बट द इनिशियल ऑफ युअर इंडेक्स जो आपण इथे 0 धरलाय. 0 म्हणजे आता इथे 0 पासून तो इंडेक्स कॅल्क्युलेट करणार. प्रत्येक तुमचा जो डेटा आहे, लिस्ट ऑफ ॲरे आहे, त्याचा इंडेक्स तो 0 पासून स्टार्ट करणार आहे, 0 पासून घेणार आहे. ओके. 0 पासून तो स्टार्ट करणार आहे आणि तसं तो पुढे जाणार आहे. इथे जर मी 1 टाकलं तर आपला इंडेक्स कुठून स्टार्ट होणार? 1 पासून. इथून जर मी 3 टाकलं तर इंडेक्स तुमचं इथं 3 पासून स्टार्ट होणार आहे. ओके. ही लाईन काय इंडिकेट करते किंवा काय एक्सप्लेन करते ते मी इन डेप्थ तुम्हाला समजून सांगते. नेक्स्ट आहे आय इज स्मॉलर दॅन नंबर्स डॉट लेंथ. आय इज स्मॉलर दॅन नंबर्स डॉट लेंथ म्हणजे काय? काय आहे हे? तर आय जो आहे म्हणजे तुमचा जो इंडेक्स आहे, ओके, तो स्मॉलर असणार आहे. तुमचं इनिशियलाइज जो व्हॅल्यू असणार आहे, तो स्मॉलर असणार आहे नंबर ऑफ लेंथ. म्हणजे हे जे आहे तुमचा इंडेक्स, ते तुमचं लेंथ जी आहे, आता इथे लेंथ काय आहे आपली 5 आहे. तर तो स्मॉलरच असणार आहे इंडेक्स त्याच्यापेक्षा. राइट? आहे. नेक्स्ट आय प्लस प्लस. आय प्लस प्लस म्हणजे काय? की एक-एकनी तो इंडेक्स पुढे जाणार आहे. म्हणजे 0 आहे, नंतर 1, नंतर 2, नंतर 3, 4 तसे एक-एक, एक-एक डेटा व्हॅल्यू तो तुमचा पुढे नेणार आहे आणि मग तो तुम्हाला तसं ते खाली आउटपुटमध्ये प्रिंट होणार आहे. नेक्स्ट आहे इकडे ब्रॅकेट ओपन केलेले आहे तिथं इन्व्हर्टेड आपलं सॉरी कर्ली ब्रॅकेट आणि आपण एक मेसेज प्रिंट करतोय. ही स्टेटमेंट झाल्यानंतर तुमचा मेसेज खाली काय येणार आहे? एलिमेंट ॲट इंडेक्स प्रत्येक आय घेणार आहे. तर इथं प्लस आय प्लस का असं असं का दिलेलं आहे इथे? म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक नंबर म्हणजे आय इज इक्वल्स टू पहिलं काय आहे? म्हणजे पहिल्या व्हॅल्यूचं इंडेक्स काय आहे? तसं पुढे येणार आहे. म्हणजे 1चं काय इंडेक्स आहे? 0. ओके, तसं. 2चं सॉरी 1चं 0 आहे, 2चं 1 आहे, राइट? 3चं तुमचं काय आहे? 2, राइट? त्याच्यानंतर 4चं काय आहे? 3, राइट? 5चं काय आहे? 4 असं. प्रत्येक इंडेक्सचं ते प्रत्येक व्हॅल्यूचं ते एक इंडेक्स देणार आहे आपल्याला. ओके. किंवा प्रत्येक इंडेक्सचं आपल्याला व्हॅल्यूज देणार आहे. सो प्लस आय इज नथिंग बट इट रिप्रेझेंट्स द इंडेक्स ऑफ युअर नंबर. आता हे नंबर आता इथं काय केलं आपण कोलन केलेलं आहे आणि प्लस नंबर म्हणजे आपण इथं व्हेरिएबल जो आपण इथं घेतला होता, त्याला आपण इथं कॉल करतोय. हे जर आपण लिहिलंच नाही, तर हे कॉल होणार आहे का? कुठलं कुठलं लिस्ट ऑफ नंबर्स घ्यायचं त्याला कळणार आहे का? नाही कळणार. राइट? म्हणून इथे आय म्हणजे आपलं इंडेक्स, इथे जो आपण इंडेक्स घेतला होता, राइट? इंडेक्स म्हणजे आपला आय आणि नंबर्स म्हणजे इथला जो व्हेरिएबल घेतलेत, ह्या नंबर्सचे इंडेक्स तो देणार. दॅट इज द प्रोग्राम. दॅट इज नथिंग ही कन्सेप्ट आहे ह्या लाईनमध्ये. ओके. नेक्स्ट आता जर समजा मी जर तुम्हाला म्हटलं, की नंबर ॲट 2 म्हणजे नंबर हा व्हेरिएबल आहे. ह्या नंबरच्या 2 चा जो इंडेक्स आहे, तो मला 10 करायचा आहे किंवा चेंज व्हॅल्यू ॲट इंडेक्स 2. 2 च्या जे इंडेक्समध्ये जी व्हॅल्यू आहे, ती मला चेंज करून इथं 10 लिहायचं असेल. मला मॉडिफाय करायचं असेल, माझं ॲरे जी लिस्ट ऑफ ॲरे आहे, त्याच्यामध्ये मला मॉडिफाय करायचं तर मी त्याला डायरेक्ट मॉडिफाय करणार. इथे मी डायरेक्ट लिहिणार. नंबर ऑफ 2 मध्ये काय होतं मग आपलं तिथे 0 होतं 1 होतं, तर तिथं काय केलं आपण 10 केलेली आहे व्हॅल्यू. ओके. तर तिथं आपण लिहायचं आहे. चेंज द व्हॅल्यू ऑफ इंडेक्स 2. मस्त. इथे आपण इंडेक्स दिलेले आहेत, त्याची आपल्याला व्हॅल्यू तिथे चेंज करायची आहे. ओके. तर परत एकदा मी वाटलं तर तुम्हाला इथे समजून सांगते. 0चं इंडेक्स 1 असणार आहे. 1चं इंडेक्स 2 असणार आहे.
3चे इंडेक्स सॉरी 2चे इंडेक्स 3. ओके. 3चे इंडेक्स 4. 1 2 3 4. 4चे इंडेक्स 5 असणार. ओके. इथे सगळे इंडेक्स दिलेले आहेत आणि इथे सगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत. ओके. डोंट गेट कन्फ्यूज. मी पण थोडीशी मध्ये झाली होते कन्फ्यूज. म्हणजे मी इंडेक्सलाच व्हॅल्यू म्हणत होते, तसं तुम्ही म्हणायचं नाहीये. इथे आपण सगळे व्हॅल्यूज घेतलेले आहेत इथे, आणि या साईडला आपण सगळे इंडेक्स घेतलेले आहेत. तर आता 2चे काय होतं आपलं, 2चे जो इंडेक्स आहे त्याचा व्हॅल्यू होती 3. आपण तिथे चेंज करायची आणि इथे 10 टाकायचं आहे आपल्याला. सो आपण हा स्टेटमेंट तिथं यूज केलेला आहे. नेक्स्ट काय केलंय, सिस्टम आउट डॉट प्रिंटएलएन मध्ये आपण आफ्टर मॉडिफाईंग काय येणार आहे त्याचं उत्तर, ते आफ्टर मॉडिफाईंग इंडेक्स 2 ते आपण मेसेज प्रिंट केलाय. नेक्स्ट एलिमेंट ऍट इंडेक्स 2 कोलन, आणि परत आपण इथे व्हेरिएबल कॉल केलेला आहे नंबर्स, आणि तो इंडेक्स आपण कॉल केलाय. सगळे नंबर्स येणार नाही, फक्त तो इंडेक्स मध्ये जो चेंज झालेला नंबर आहे तो तिथे फक्त डिस्प्ले होईल. आता हे आपण एक ॲरेचा प्रोग्राम बघितला बाय युझिंग डेटा टाइप इंटीजर. नाव वी विल सी द डेटा टाइप विच इज स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये आपण फ्रुट्स घेतलेले आहे व्हेरिएबल, ऍपल, बनाना, चेरी घेतलेला आहे, आणि आपल्याला नॉर्मल त्याला एनलिस्ट केलेलं आहे, आपण मेसेज प्रिंट केलाय. इथे काही कंडिशन टाकायची गरज नाही, कारण काही नंबर्स आपण तिथे करत नाही, आपल्याला नॉर्मल ते स्ट्रिंग प्रिंट करून हवेत. ओके. सो आपण काय करणार आहे, स्ट्रिंग फ्रूट कोलन फ्रुट्स सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन त्याच्यामध्ये फ्रूट. ओके. व्हेरिएबल आपण तिथे कॉल करायची पण गरज नाहीये. नॉर्मल मेसेज प्रिंट केला तरी ते तिथे येऊन जाईल, कारण आपण इथे कंडिशन मध्ये स्ट्रिंग फ्रूट इज कोलन फ्रुट्स असं आपण टाकलंय. फ्रुट्स इज नथिंग बट इथं आपण व्हेरिएबल कॉल केलेला आहे. नाव we will delete this. Control S. We have to save the file with your class name. ओके. प्रॅक्टिकल नंबर 5. आणि आपल्याला इकडे जायचं आहे. इकडे गेल्यावर विंडोज सी मध्ये आपल्या जावाच्या फोल्डर मध्ये, ओके, बिन मध्ये आपण इथं सेव्ह केलंय, सीएमडी टाकायचंय. कमांड प्रॉम्प्ट दिसेल जावा सी. आपल्या फाईलचं नाव होतं प्रॅक्टिकल नंबर 5. जावा सी स्पेस प्रॅक्टिकल नंबर 5 डॉट जावा. विदाउट एनी एरर आपण कंपाईल केलेले जावा सी स्पेस प्रॅक्टिकल नंबर 5. कळालं? जावा सीच केलं मी परत, सॉरी. बघा असं काही चुका होतात घाईघाईमध्ये. ओके. आला? इथे सगळे तुमचे इंडेक्स आले, त्याच्या पुढे त्याचे व्हॅल्यूज आले. इथे मॉडिफाय केल्यानंतर इंडेक्स 2 चं काय डेटा असणार आहे ते आले. अरे ऑफ रूट्स एनलिस्ट करून आणलेले. ओके. तर हे जे होतं, हा जो लेक्चर होता हा फक्त ॲरेवर होता. ओके. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ह्याच्यामध्ये फक्त आपण ॲरे बघितला. ॲरे ही कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे. 2D 3D ॲरे सगळं. तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये व्हॉट इज ॲरे आणि त्याचा प्रोग्राम, ऑल्सो वायवा किंवा प्रॅक्टिकल मध्ये व्हॉट इज ॲरे एवढंच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो दॅट्स इट फॉर टुडेज. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, like, share, comment, and do forward this lecture video. Okay. If any improvement or any need, you can directly contact me, directly comment, किंवा तुम्हाला जर अजून काही व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट सेक्शन मध्ये प्लीज टाका. मी बघितलंय कमेंट करत नाहीयेत तुम्ही, प्लीज कमेंट करा. आणि टेलिग्राम लिंक आहे शेअर्ड, तो जॉईन करा. ओके. थँक्यू.